आताच विशाल बाद होतोय अर्षद अन्सारी या गोलंदाजाने पहिल्याच चेंडूवरती एक मोठा बळी इथं आपल्या अकाउंटवरती घेताना पाहायला भेटते. विकेटचं पतंग होते रहीम 11लाच बसतो. इथं झटका विशालच्या स्वरूपामध्ये पहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आत बबन रोहित नवरे अर्थात बबन मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. या फलंदाजा देखील अनेक विक्रम याच्या नावावरती मोठे मोठे मैदान टुर्नामेंट या फलंदाजाने गाजवलेले आहेत. शिरवळचा मैदान 5 चेंडूमध्ये 5 षटकार अजून देखील प्रेक्षक विसरले नाहीत. याच्या बॅटमधून आले होते अनेक मोठ्या गोलंदाजाच्या विरोधात यांनी ठोकले होते. तोच रोहित अर्थात बबन सांगलीचा खेळाडू मैदानाच्या आत स्ट्राईकवरती. आज हडपसरचे देखील खेळाडू आहेत. इथे खेळताना आपण पाहिलेत पहिल्या मॅचमध्ये हडपसर मातोश्री 11 हा संघ विजय झाला. किरण रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू घेऊ नका, थोडं टेक्निकल इश्यू आहे. मॅच चालू आहे ऑनलाईन, फक्त साईड कॅमेराचा इश्यू आहे थोडं. हो पहिला चेंडू इथे कवचच्या दिशेने खेळाय फटका. इथे चेंडू हवेत. फल बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चौकार 4 धावा. इथे रोहितच्या बॅट मधलं एक क्लासिकल फटका आपण पाहत आहोत. अगदी समोरच्या दिशेने फटका होता फ्लायटेड डिलिव्हरी अगदी 30 सर्कलच्या खेळाडूच्या डोक्यावरनं इथे फटका सजवताना पाहायला भेटतोय. 4 धावा इथे रहीम एलेनच्या खात्यामध्ये जाताना इथे आपण पाहत आहोत. स्कोर कार्डवरती रोहित मोर्या वॉरियर्स देखील रोहित आहे सगळं लायक आहे देखील रोहित आहे. चेंडू डॉट अर्षद अन्सारी जन्मभूमी हरियाणा दिल्ली या परिसरामधला खेळाडू. कर्मभूमी जर म्हणलं तर चिखली गावला बिलॉंग करणारा हा खेळाडू पुणे परिसरामधला पिंपरी चिंचवड मधला. विकेट केला. शॉर्ट पिच चेंडू होता इथे पुल करताना पाहायला भेटतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन आणि काउंट करण्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा पार बबनच्या बॅट बंद येतोय षटकार. 10 धावा धावफलकावरती. चेंडू पेस ओळखला होता आणि बॅकफुट वरती जाऊन इथे चेंडू इथे फटका सजवताना पाहायला भेटतो ऑन साईडला बॅटनी. रिव्हर्स इथे रिव्हर्स खेळताना पाहायला भेटतो. रिव्हर्सचा इथे फटका फसताना पाहायला भेटतोय. शरीर मार होतो चेंडू इथे डॉट. सहा षटकाचे सामने. पहिलं षटक इथे हाताळताना अर्षद अन्सारी. पाच ओव्हरची आहे का? ओके 5 ओव्हरची मॅच आहे. परत एकदा शफल होऊन ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. टोचा कॉल इथे दिला होता फलंदाज बबनने. इथे डॉट चेंडू येतोय. एका ओव्हर नंतर 10 धावा धावफलकावरती एक चौकार एक षटकार आला. एक फलंदाज बाद झाला विशाल. पहिल्या चेंडूवरती 0 वरती. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे चौकार आला. तिसरा चेंडू डॉट आला. चौथ्या चेंडूवरती परत एकदा 6 आला आणि नंतर बॅक टू बॅक इथे चेंडू डॉट इथं हाताळताना पाहिलं होता अर्षद अन्सारी. तर बाबा दुसऱ्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाला इथे प्राचार्य करतोय, कुठल्या गोलंदाजाच्या हातात चेंडू सोपवतोय संघनायक. गोलंदाज आकाश ना रोहित 12th मॅन नाही आकाश का?
पहिला पप्पू मामा मुळशीतला हा खेळाडू मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला भेटतो. ऑन साईडला फटका खेळला, इथे सिंगल इथे घेताना पाहायला भेटतो. फलंदाज 11 धावा धावफलकावरती. पहिला पोल मैदानाच्या आत आपण खेळताना पाहायला भेटतोय. स्वप्नील शेठ वाघरे त्याचबरोबर विशाल शेठ नेवाळे हे देखील इथं मॅचचा आनंद घेताना पाहिलं. मान्यवर इथं आलेत. काल देखील आपल्याला इथं मान्यवरांची हाजरी देताना पाहायला भेटत. या स्पर्धेमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे प्रेक्षकांची गर्दी हे देखील आपण पाहिलं. परत एकदा अर्धा बॅटने खेळलेला फटका, इथे गॅपमध्ये चेंडू सरळ सीमारेषा पार. खेळाडू अवेलेबल नव्हता. षटकार 6 धावा. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या सुरे P2. पहिला फटका खेळलाय, तिथं चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. अर्षद अन्सारी थोडंसं लांब, चेंडू जातोय हातपार सीमारेषा पार. चौकार 4 धावा. 21 धावा धावफलकावरती. एका फलंदाच्या बदल्यामध्ये पहिला फलंदाज 0 वरती बाद झाला होता, पण इथे रोहितच्या बॅटमधनं आतापर्यंत 20 धावा आलेत. 2 षटकार 2 चौकारच्या साह्याने बबन रोहित अर्थात बबन आज रहीम 11 या संघाकडनं खेळताना पाहायला भेटत. जितू शेळकेंनी बनवलेला हा संघ रहीमबाई यांच्या मालकीचा संघ आपण पाहतो. हो, परत एकदा इथे फटका खेळलाय विल्सन मध्ये. परत एकदा चेंडू गोलीगत जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावा. 24 धावावरती व्यक्ती खेळतोय रोहित. आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली गेलं तर 25 धावा इथे आतापर्यंत लगावलेले आहेत. ते या 2 बॅटरने बप्पू साठेंनी देखील जर पाहिलं गेलं तर 1 धाव इथे बहुताला पाहायला भेटत. तो देखील सध्याला शांत, जास्त संधी भेटली नाही. एकच चेंडूचा सामना केला त्यांनी, त्याच्यावरती सिंगल प्राप्त केली. पण ते जर समोरच्या बाजूला पाहिलं तर बबन हे आक्रमक फलंदाजी करतो. परत एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू हवाय ट्रॅव्हल करत जातोय सीमारेषा पर. रोहितच्या बॅट बंद येतोय. षटकार 31 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 30 धावावरती फलंदाजी करतोय. मला वाटतं अर्धा शतक या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी पाहिल्यास आपण प्रशांत शुक्लाच्या बॅटमधनं आला होता. अर्धा शतक त्यांनी देखील बनवलं होतं. 55 धावावरती बाद झाला होता तो. पण आज जर पाहिलं गेलं तर तो दुसरा फलंदाज आहे रोहित, तो देखील ते फलंदाजी करतोय सध्याला 30 धावावरती. तो देखील अर्धा शतकच्या जवळ जाईन असं वाटतं, कारण की त्याची फलंदाजी सेट आहे सध्याला तो. आणि अगदी विकेटच्या अनुसार इथं फलंदाजी करतोय. खोदून काढला. परत एकदा हेलिकॉप्टर्स इथे घेताना पाहिलं तर अलॉंग द कार्पेट अर्षद तिथं अवेलेबल आहे. तोपर्यंत इथे 1 धाव प्राप्त करताना पाहायला भेटत. षटक संपले. दोन षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 32 धावा. 1 फलंदाज बाद. 32 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 31 धावावरती फलंदाजी करतो तो रोहित बबन. 10 चेंडूचा सामना केला त्यांनी. जांता राजा प्रतिष्ठान आयोजित आपण पाहत आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 दिवस क्रमांक 4. बत्तीस धावा धावफलकावरती.
अभि गोलंदाजा मार्क वरती 333. हो पहिला चेंडू इथे स्वर मारा होताना पाहायला भेटतोय. इथे एक बाईच्या स्वरूपामध्ये देखील धाव, इथे बाईच्या स्वरूपामध्ये देखील धाव इथे प्राप्त होताना पाहायला भेटत. 34 धावा धावफलकावरती. वाईट +1. बिगिट केलाय परत एकदा झोन मध्ये. इथे पप्पूच्या बॅट मध्ये येतोय हा लांब 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 षटकार. 6 धावा. किरण आता जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. दोन्ही टीमांना एक एक DRS आहे. जो टेक्निकल इश्यू होता तो इथं आमचे नायगावचे नायकने इथं पूर्णपणे क्लिअर केलेला आहे. आता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. दोन्ही टीमला एक एक DRS देणार होता आपण, आणि DRS इथं अनसक्सेसफुल झाला तर परत तुम्हाला DRS भेटणार नाही. टीमने इथे एक या स्पर्धेचा नियम आहे, झाडाला लागून जर चेंडू आत आला तर तुम्हाला पळून धावा पूर्ण करायचे. कॅच पकडली झाडाला लागून तर नॉट आउट असणारे फलंदाज. त्याचबरोबर जर मधले जे खंबे आहेत, पोल आहेत, त्याला डायरेक्ट चेंडू लागला तर षटकार असणारे. टप्पा खाऊन जर चेंडू पोलला लागला तर तुम्हाला धावा पळून पूर्ण करायचे आहेत. भिंतीच्या पलीकडच्या बाजूला चेंडू गेला तर 1 धाव आहे, यांची नोंद घ्यायची. तर कुठलीही तक्रार इथे चालणार नाहीये. मॅच इथे जास्त वेळ थांबवायची नाही, स्पीडअप करायचे कंटिन्यू. आपल्याला अजून याच्या दिवसात 12 सामने खेळवायचे आहेत. काल विक्रमी इथे सामने खेळवलेत. टोटल 18 सामने एका दिवसात इथे किरण वीरने खेळवले होते. हे देखील कौतुक करणं गरजेचं आहे ऑर्गनायझरचं. सकाळी 10ला प्लेयर आले होते, संध्याकाळी 3ला गेलेत. एवढं सुंदर इथं किरण वीरने आयोजन केलं होतं. त्यांच्या संघामध्येच प्लेयर होते. एवढी भारी मॅच चालू होते, कोण बाहेर जाऊच वाटत नव्हतं ग्राउंडच्या. वाईट +1. वाईट +1 आहे ना. 43 धावा धावफलकावरती. पप्पू आणि बबान मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला भेटतो. 43 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.3 ओव्हर्स. परत एकदा बॅटीची कडा खालच्या बाजूला चेंडू लागताना पाहायला भेटतो. डॉट चेंडू होतोय. या ओव्हरमध्ये स्कोअर मारा जास्त झालेले आहेत. एक्स्ट्रा इथे धावा जास्त खर्च केलेत अभिने, तरीही देखील इथे डॉट चेंडू टाकतोय अभि. परत एकदा इथे अंपायरचा कॉल येतो, व्हाईट बॉल. त्याचबरोबर इथं परत एकदा नाश्ता घेऊन अगदी जुने मित्रांसोबत अनिल माळी सर इथं आहेत, नितीन वाकळे सोबत. कारण की एका टीम मध्ये भरपूर वर्ष आज स्पॉन्सर आहेत का अनिल माळी यांच्या सर टीम मध्ये खूप वर्ष नितीन वाकळे यांनी देखील क्रिकेट खेळलेलं आहे. इथे DRS टेक्नॉलॉजीचा वापर करताना पाहायला भेटतो तो फिल्डिंग करणारा संघ. फेल डिलिव्हरी. पप्पू साठे शफल झाला होता. अगदी बॅटी पासून इथे चेंडू जाताना पाहायला भेटतो. थोडस बाहेर हलकासा कट. इथे चेंडू डॉट. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. 3 ओव्हर नंतर 43 धावा धावफलकावरती. परत एकदा बॅकअप थ्रो, बॅक ड्रॉ इथे खेळताना पाहायला भेटत. गोलंदाजच्या इथे फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज इथे चेंडू अडवतो. षटक समाप्तीचा इशारा होता अंपायरचा. 3 षटकानंतर 43 धावा धावफलकावरती. 1 फलंदाज बाद. अजून देखील 2 षटक आहे.
तर वाटतंय मला अर्षद अन्सारी याच्या हातात परत एकदा चेंडू. इथं रोहितने थांबवलेला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केले होते, पण पहिल्या चेंडूवरती इथे विशालला बाद केलं होतं. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे एक उत्कृष्ट अंपायर सलमानभाई शेख यांचं आगमन झालेलं आहे. यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आज इथे आपल्याला अंपायरिंग करताना पाहायला भेटलेलं सलमान शेख पुढच्या सामन्यांमध्ये. परत एकदा ऑन साईडला फटका खेळा. डीप मध्ये खेळाडू आहे. एक धाव इथं पूर्ण करतोय. इथं बबनला दुसऱ्या ओव्हरपासनं तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील बबन थोडासा शांत होता. स्ट्राईक रोटेट इथे करत होता तो पप्पूला. पण त्याच्यानंतर बबनने आणि पप्पू या दोघांमध्ये 44 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत बनलेली आहे. एक फलंदाज बाद झाला. अजून देखील 11 चेंडू या इनिंगमध्ये शिल्लक आहेत. विकेट मुळशीच्या पैलवानच्या बॅटमधनं येतोय हा ऑन साइडला फटका. पप्पू खेचतोय लांब 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 षटकार. 6 धावा. इथे 50 धावा पूर्ण होताना पाहायला भेटत. रहीम 11 या संघाचे एक नामवंत संघ आहे. पुणे जिल्ह्यामधला रहीम 11 आज देखील सर्व पुणे जिल्ह्यामध्ये खेळाडू घेऊन इथे उपस्थित झाला आणि 50 धावा इथं पूर्ण होताना पाहायला भेटत. परत एकदा ऑन साइडला इथे अनंद कार्पेट चेंडू जातोय. एक धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटत. सिंगल षटकानंतर एक सिंगल. 51 धावा धावफलकावरती. 3 चेंडू. अर्षद अन्सारी इथे परत एकदा आपल्या ट्रॅकवरती पोहोचताना पाहायला भेटतोय. विकेट केला. चेंडू हवेत. इथे कॅच ड्रॉप. रोहितचा कॅच ड्रॉप होतो इथे आणि याचबरोबर 2 धावा देखील पूर्ण करतो. ते 53 धावा धाव फलकावरती. 4था षटक प्रगतीपथावरती सुरू आहे सध्याला. फेअर डिलिव्हरी. इथे सलमान शेख सरांचं आगमन झालेलं आहे आणि पहिला डिसिजन त्यांच्या माध्यमातून येताना पाहिलं होतं स्क्रीनवरती. फेअर डिलिव्हरी. फुल टॉस. इथे फटका परत एकदा फसताना पाहायला भेटतो. चेंडू हवेत. खेळाडू अबी डाऊन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज होते बाद.
शेवटचा षटक मैदानाच्या आत जितू शेळके न्यू बॅटर आणि त्याचबरोबर पप्पू हे दोन फलंदाजी करताना पाहायला भेटत. पहिला चेंडू इथे स्टेअर करताना पाहायला भेटतो ऑन साईडला. हा 54 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 इथे चेंडू शिल्लक या षटकामध्ये. हो परत एकदा इथे बॅटीची कडा तरुणांच्या दिशेने चेंडू जाताना पाहिलं, फायनलच्या दिशेने चेंडू जाताना पाहिलं. तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त करताना पाहायला भेटतं 55 धावा धावफलकावरती. पहिला विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. इथे फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडतोय गोलंदाज पप्पू साठे देखील होतोय बाद. तिसरा फलंदाज इथे बाद होताना पाहायला भेटतो. स्लॉग ओव्हर मध्ये शेवटचं षटक घेऊन मैदानाच्या आत गोलंदाज इथे गोलंदाजी करताना पाहायला भेटत. शेवटचे 3 चेंडू. चला घाई करा फलंदाज. पॅरिस कांबळे न्यू बॅटर मैदानाच्या आत शेवटचे 3 चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. वाईट चेंडू इथं व्हाईट बॉल पंचांकडनं येताना पाहायला भेटतो इशारा. आणि 56 धावा धावफलकावरती स्कोर बोर्ड वरती लागताना पाहायला भेटतो आपल्या सर्वांना स्क्रीनवरती. ट्रिपल एस या लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धा आपण पाहत आहोत युट्यूब वरती लाईव्ह. आता बिगिट केलाय पॅरिस कांबळे. इथे फटका परत एकदा फसलाय. अभि इथे कॅच पकडतोय, झेल टिपतोय. पॅरिस कांबळे 0 वरती होतोय बाद. शेवटचे 2 चेंडू दिग्विजय घंटे आता स्ट्राईक वरती. विकेट केला ऑन साइडला. तिथे खेळाडू 2 खेळांच्या मदतीने चेंडू इथे सुटलाय. गोलीच्या वेगाने गोलीगात सीमारेषा पार चौकार. 60 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला पाहूया दिग्विजय घंटे मोठा फटका मारणार का, कारण की 60 धावा झालेच. इथे आतापर्यंत धावा चेस झाले नाहीयेत या विकेटवरती. फक्त फलटणच्या संघाने 50 धावा चेस केले होते, पण त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर 60 धावा आतापर्यंत या विकेटवरती चेस झालेले नाहीयेत. त्याचबरोबर आमचे मित्र लेझरची मॅच खेळायसाठी जाणार होते सकाळी, पण पहाटे 3 वाजेपर्यंत इथं मॅच खेळत होते. परत एकदा मॅच खेळून दुपारच्या सत्रामध्ये परत एकदा आयोजन कमिटी पूर्णपणे तयार होत आहेत. 60 झालेत जितू भाऊ, 61 बनवा करायचेत.
चला फलंदाज पाठवा. मोरिया वॉरियर्स. मोरिया वॉरियर्स फलंदाज पाठवा. कडाक्याचा ऊन आहे. खेळाडू पूर्णपणे आत थांबलेले आहेत. फलंदाज पाठवा. चला रोहित फलंदाज पाठवा. चला किरण या. नवीन चेंडू आहे किरण तुमच्या हातात. किरण नवीन चेंडू आहे ना. नवीन चेंडू द्या. किरण नवीन आहे का जुनं आहे ते. आहे का. सागर इथे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक वरती अभि. नॉन स्ट्राइक वरती आकाश. रोहित तुमचा 12th मॅन पाठवून द्या. पहिल्या चेंडू इथं ऑफ साईडला स्टेअर केला. तिथं विशाल आहे. इथं मिस फिल्डिंग होती. बॅकअपला इथे दिग्विजय घंटे. एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला भेटत. पहिला इथं चेंडू इथं फिरताना पाहायला भेटतोय. टर्न झाला होता चेंडू. इथे विकेटचं पतंग होतंय. फलंदाज बाद. शून्यावरती आकाश होते बाद. 61 धावांचा पाठला करताना इथे धक्का लागताना पाहायला भेटतोय.
अजयने बॅटर मैदानाच्या आत. हो परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू शरीर बारा चेंडू येतो डॉट. एलिस्टर फर्नांडिस त्याचबरोबर पॅरिस कांबळे सागर हे गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला भेटलं या इनिंग मध्ये. ऋतिक तारवे मिडविकेटच्या कव्हरला डीप मध्ये दिग्विजय घंटे विकेटच्या पाठीमागे बबन विशाल किला जितू खेळाडूंचं भरणं असणारा संघ मैदानाच्या आत. रहीम 11 4 चेंडू आतापर्यंत हाताळे सागरने एक फलंदाज बाद केलाय. अजून देखील 26 मध्ये 7 धावांची गरज या मॅच जिंकण्यासाठी आव्हान असेल ते मोरिया वॉरियर्स या संघाला. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बॅटीच्या भालच्या बाजूला चेंडू लागतो पॉईंटच्या दिशेने चेंडू जाते तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण करते फलंदाज. 2 धावा धाव फलकावरती 5 चेंडू आतापर्यंत टाकले. शेवटचा चेंडू या षटकामधला. विकेट केलाय चेंडू हवेत. दिग्विजय घंटे चेंडू खाली होतोय इथे कॅच पकडतोय फलंदाज अभि देखील होतोय बाद. दुसरा विकेट इथे पडतोय तो मोरिया वॉरियर्स या संघाचा. ओव्हरची समाप्ती एका षटकानंतर 2 फलंदाज बाद 2 धावा. अजून जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 59 धावांची गरज. पॅरिस कांबळे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. उजव्या हाताने मारा करणार हे खेळाडू पाहिलं तर बॉलिंग अटॅक देखील इथे चांगलं वेगाने टाकणारे गोलंदाज आहे. कट्टरचा देखील वापर करणारे गोलंदाज आहेत. रहीम 11 या संघामध्ये पहिल्या सामन्यामध्ये मातोश्री हडपसर हा संघ विजय झाला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये इथं पाहूया या 2 संघांमध्ये कोणता संघ विजय होणार आहे. 333 जर्सी क्रमांक घालून मैदानाच्या आत फलंदाजी करतो स्वप्नील. याच्या पहिले आवीने देखील 333 हे जर्सी क्रमांक घालून मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला होता. परत एकदा आडवा बॅटिंग इथे खेळण्याचा प्रयत्न फ्लॅटेड दिली होती. तर चेंडू पडल्यानंतर परत एकदा या विकेटवरती उसळी घेत नाहीये. सध्याला गोडलेनवरनं मी बघाशी जितूभाईला बोललो होतं की चेंडू गोडलेनवरती पडला तर चेंडू उसळी घेत नाही. सध्याला गोलंदाज तसेच इथे विकेटवरती गोलंदाजी करताना पाहायला भेटतात. परत एकदा इथे चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय तिथे विशाल चेंडूवरती येतोय इथं तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण करतो खेळपट्टीवरती. 333 स्वप्नील क्रिस गेलचा जर्सी क्रमांक देखील 333 होता. IPL मध्ये जातो खेळायसाठी आता बँगलोर संघासाठी. त्याच्यानंतर सर्व इथे खेळाडू जे आहेत जो आक्रमक फलंदाजी करतात ते देखील 333 जर्सी क्रमांक घालूनच मैदानाच्या आत खेळताना पडतात. जास्त करून 17 जर्सी आपण पाहिली काल 3 दिवसात खेळाडूंच्या जर्सीवरती. एव्ही डिव्हिलियर्सचा जर्सी क्रमांक आहे 17. असे सर्वांचे आयडॉल असणारे खेळाडू चे जर्सी घालून मैदानाच्या आत फलंदाजी करताना हे यंग खेळाडू 5 धावा धाव फलकावरती. 21 चेंडूमध्ये 56 धावांची गरज. फुल टॉस इथे क्लिंग बोर्डच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. अजय इथे परत त्याला पाहायला भेटतोय डकआउटच्या दिशेने. 3रा क्रमांकाचा फलंदाज बॅक टू पवेलियन. चला रोहित घाई करा फलंदाज मैदानाच्या आत लगेच पाठवायचे.
बॅटर मनाच्यात अरुण लांडगे. वीस चेंडूमध्ये 56 धावांची गरज. याच्यानंतर लुझर लुझरची मॅच होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. बॅटीची कडा इथं धवनांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला भेटतोय. एक धाव इथं डिक्लेअर झोन मध्ये प्रहार 11 आणि त्याच्या विरोधात जो या टीम मध्ये या मॅच मध्ये जो पराभूत होईल त्याची मॅच याच्यानंतर आपण लगेच घेणार आहोत लुझर लुझरची. हो परत एकदा इथे फ्लायटेड डिलिव्हरी होती. चेंडू डॉट इथे 3 षटकानंतर धावफलकावरती 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 6 धावा. आता जिंकण्यासाठी इथे 18 चेंडूमध्ये 55 धावांची गरज. सध्याला 61 धावांची गरज होती 3 चेंडूमध्ये, पण इथे अवघड इथे फलंदाजी करताना पाहिजे का की या विकेटवरती गोलंदाजीला इथं सोपं आहे, कारण की इथं मदत आहे या विकेटवरती. मातीचं विकेट आहे, चेंडू फिरतो देखील आहे, चेंडूला इथं विकेटला टर्न आहे, विकेटला वेग देखील आहेत, त्यामुळे इथं गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला इथे मदत होणार आहे. पण तुम्ही जर या विकेटवरती सेट झालात. नाव काय गोलंदाजाचा? आतिश. साईडला फटका खेळाडू कार्पेट टीप मध्ये खेळाडू आहे विशाल, तोपर्यंत इथे एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटेल. 2.2चा इथे खेळ समाप्त झालेला. आतापर्यंत 16 चेंडू मध्ये 53 धावांची गरज. साईडला फटका खेळाडू डीप मध्ये खेळाडू आहे इथं दिग्विजय ऋतिक तारो नाण्या. परत एकदा एक धाव इथे पळताना पूर्ण करताना पाहायला भेटते. इथं सिंगल डबल वरती भर पाहायला भेटतं, पण इथे मोठे फटके इथं खेळणं गरजेचे आहे, कारण की मोठे फटके जर तुम्ही मारले नाही, सिंगल डबल वरती भर दिली व्हाईट बॉल, तर तुमचा संघ रन बनवू शकतो, पण विजय हे होणार नाही, कारण की समोरचा संघ देखील पहिल्या इनिंगमध्ये 7 धावा बनवले होते. तसेच तुम्हाला देखील बॅटिंग करावं लागेल, मोठे मोठे फटके मारावे लागेल, आणि त्याच प्रयत्नात इथे फलंदाज स्वप्नील देखील होतो बाद. विकेटचा पतंग होतो तो चौथा. नवीन फलंदाज रोहित संगनायक. तेरा चेंडूमध्ये 51 धावांची गरज अजून देखील जिंकण्यासाठी आहे.
एलेस्टर गोलंदाजी मार्क वरती. एलेस्टर फर्नांडिस या परिसरामधला वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. आजी थोडा साईड नाही ना. वेगाने टाकलेला चेंडू इथे परत एकदा. एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला भेटते. एलेस्टर गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू डॉट पडलेला तर थोडंसं बाहेर निघताना पाहायला भेटत. वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. आदिश्री 11 या संघाकडनं आपण या गोलंदाजाला पाहिलं असेल. वेगाचा मारा इथे नेहमी करत असतो. भेदक मारा असं म्हणता येईल. एलिस्टर दिग्विजय घंटे एकाच संघामध्ये आपण खेळताना पाहिलं होतं. वारंवार म्हणा दिग्विजय घंटे याच्यासोबत आज रहीम 11मध्ये देखील त्याची वर्णी लागताना पाहिलं होतं. एक प्रोफेशनल टीममध्ये आज इथे खेळताना पाहायला भेटतो तो एलिस्टर फर्नांडिस. 9 चेंडूमध्ये अजून देखील 51 धावांची गरज. 9 गंद्यावर 51 रन की जरूरत जीतने के लिए. ऑफसाईडला स्टेअर केला तिथं आता येणार आहे फलंदाज. इथे रोहित देखील होतो बाद. 5वा फलंदाज बाद होतोय. लास्ट बॉल टू गो.
चला मोरे वॉरियर्स आणि प्रहार 11 कॅप्टन लगेच यायचं टॉस करणार आहेत आपण. प्रहार 11 कॅप्टन